सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्याला देईल नाही तर चिन्ह गोठवेल, उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं भाष्य. गेल्या 4 वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संबंधी उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्षचिन्ह आपल्याला देणार आणि जरी चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. यावेळी पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. आपल्याला चिन्ह मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांनी कानपिचक्या दिल्या. जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पद सोडावे, अशा पदाधिकाऱ्यांना अन्य जबाबदारी दिली जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाल्याची माहिती आहे. सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून पदाधिकाऱ्यांनी 2029च्या लोकसभा विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. पक्ष बांधणीवर भर देऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिलेल्या आहेत. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.